मित्रांनो, मी प्रदीप पाटील आज तुम्हाला एक खूप अशी सुंदर कविता ऐकवणार आहे। तर मित्रांनो, आपण लहानपणी खूप शिकत असतो आणि आपल्या आठवणी पण खूप असतात। त्यातीलच एक आठवण म्हणजे आपली शाळा असते मित्रांनो, आणि त्या शाळेविषयीच आपली एक कविता आहे। तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो, कवितेचं नाव आहे जीवनशाळा। कविता खूप सुंदर आहे मित्रांनो, ऐकायला विसरू नका। गणिताच्या तासाला उत्तर फारच सोपं असतं। गणिताच्या तासाला उत्तर फारच सोपं असतं। 1 + 1 = 2च असतं। 1 + 1 = 2च असतं। शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं। शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं। इथे मात्र 1 आणि 1 11च करावं लागतं। इथे मात्र 11च करावं लागतं। फळ्यावर सोडवली कितीही किचकट समीकरणं। फळ्यावर सोडवली कितीही किचकट समीकरणं। लांबच लांब सूत्रांनी कसली ती प्रकरणं। लांबच लांब सूत्रांनी कसली ती प्रकरणं। यशाच्या पायऱ्या चढताच कळतं। यशाच्या पायऱ्या चढताच कळतं। इथे मात्र एकच यावं लागतं बेरजेचं राजकारण। इथे मात्र एकच यावं लागतं बेरजेचं राजकारण। ते म्हणाले आम्ही उंचवतो तुमच्या पिढीशी बुद्धिमत्ता। ते म्हणाले आम्ही उंचवतो तुमच्या पिढीशी बुद्धिमत्ता। मग का बरे खालवते आज तुमची समाज जीवनाची गुणवत्ता। मग का बरं खालावते तुमची आजची समाज जीवनाची गुणवत्ता। नोकरी व्यवसायात उतरताच कळतं। नोकरी व्यवसायात उतरताच कळतं। इथे महत्त्वाचे असते फक्त तुमची मालमत्ता। इथे महत्त्वाची असते फक्त तुमची मालमत्ता। भौतिकशास्त्राच्या तासाला प्रश्नच कधी समजला नाही। भौतिकशास्त्राच्या तासाला कधी प्रश्नच समजला नाही। स्पिरिटचा दिवा आयगोनचा दांडा। स्पिरिटचा दिवा आयगोनचा दांडा। आणि रेशमी रुमाल माझ्याशी असे का वागले तेच कळालं नाही। माझ्याशी असे का वागले तेच कळालं नाही। आज भौतिक सुखाचा लाभ घेताना असे फालतू प्रश्न मुळीच पडत नाही। असे फालतू प्रश्न मुळीच पडत नाही। रसायनशास्त्राच्या तासाला वाटतं यशाचा फॉर्म्युला फारच कठीण असतो। यशाचा फॉर्म्युला फारच कठीण असतो। शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं। शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं। आयुष्याला कोणताच फॉर्म्युला लागू नसतो। आयुष्याला कोणताच फॉर्म्युला लागू नसतो। जीवशास्त्र डोक्याला फार ताण होतं। जीवशास्त्र डोक्याला फार ताण होतं। कापलेलं गांडूळ खूप घाण होतं। कापलेलं गांडूळ खूपच घाण होतं। जलव्यापाला कोलांड्यावड्यात तेवढे करमणूक होतं। जलव्यापाला कोलांड्यावड्यात तेवढे करमणूक होतं। अनुभवाच्या पायऱ्या चढतानाच कळतं जीवनातलं परस्पर अवलंबन त्यांच्याकडून शिकायचं होतं। जीवनातलं परस्पर अवलंबन त्यांच्याकडून शिकायचं होतं। इकोच्या तासाला आकड्यामध्ये डोकं फिरत होतं। इकोच्या तासाला आकड्यांमध्ये डोकं फिरत होतं। दुसऱ्यांच्या पाप पुण्याचा हिशोब मांडत होतं। दुसऱ्याच्या पाप पुण्याचा हिशेब मांडत होतं। शाळेच्या पायऱ्या चढता उतरताच कळतं। शाळेच्या पायऱ्या चढता उतरताच कळतं। आयुष्याच्या ताळेबंदात माझं कुठंतरी चुकत होतं। आयुष्याच्या ताळेबंदात माझं कुठंतरी चुकत होतं। प्रयोगशाळेत वातावरण नेहमी मस्त होतं। प्रयोगशाळेत वातावरण नेहमी मस्त होतं। बिरटने किती मिळवलं पिरटने किती गमावलं याचं गणित करायचं होतं। बिरटने किती मिळवलं पिरटने किती गमावलं याचं गणित करायचं होतं। लॉग टेबलमध्ये स्वतःचं नशीब शोधायचं होतं। लॉग टेबलमध्ये स्वतःचं नशीब शोधायचं होतं। तिच्या डोळ्यातलं सूक्ष्म भाव वर्नियर क्वालिपेरनं मोजायचं ते वयच होतं। वर्नियर क्वालिपेरनं मोजायचं ते वयच होतं। यस चा वास येताच नाक दाबून धूम ठोकायचं होतं। इतिहास भूगोलानं जग आमचं केवढं मोठं केलं। इतिहास भूगोलानं जग आमचं केवढं मोठं केलं। नागरिकशास्त्र काय होतं शेवटपर्यंत गुपितच राहिलं। थोडंफार शहाणपण असेल तर शिल्लक राहिलं। ते संस्कृतच्या सुभाषित मालांमध्येच वाचायला मिळालं। असं आमचं शिक्षण 20-21 वर्ष चालू होतं। डोकं म्हणजे पुस्तकाची गोणी होतं। शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं। आम्हा पोरांचं पुढे काही खरं नव्हतं। जीवनाच्या बागेत फुलवा 80% सद्गुणाचा मळा लावून त्याचा सजवा 20% पुस्तकांचा मळा। यशाचं एकच सूत्र पाहिलं याची देही याचा डोळा। आत्मिक उंची शिवाय हे शक्य नाही बाळा। शिकवित नाही जे कोणतीच शाळा अशी माझी पुस्तकाची शाळा बनेल का सर्वांची जीवनशाळा। तर मित्रांनो, अशा प्रकारे कविता होती। कविता कशी वाटली सांगायला विसरू नका।